सन्मान्य श्री जयंत पाटिल जी, सुनील प्रभु जी, मुरजी भाई पटेल, अमीन पटेल जी, श्रीमती सना मलिक, अतुल भातकळकर जी, मनीषाताई चौधरी, महेश सावंत जी, डॉक्टर ज्योति गायकवाड़, श्री चेतन तुपे, श्री अबू आजमी, योगेश सागर जी, सचिन पाटिल जी, अनंत नर जी, सिद्धार्थ शिरोळे जी, असलम शेख जी, रईस शेख जी आणि अशोक पाटिल जी या सर्व सन्माननीय सदस्यांनी विशेषतः मुंबई आणि MMR रिजन या संदर्भात ही चर्चा या ठिकाणी उपस्थित केली। आणि जसा मुंबईमध्ये तुफानी पाऊस झाला तशीच पावसासारखी चर्चा देखील अशी अतिशय तुफानी अशा पद्धतीनं त्या ठिकाणी बरसताना आपल्याला पाहायला मिळाली। खरं म्हणजे आपण जर बघितलं तर या चर्चेच्या निमित्ताने पावसाचे विषय देखील आले आणि मुंबईमध्ये दरवर्षी मॉन्सूनमध्ये अनेक आपत्तींना मुंबईकरांना सामोरं जावं लागतं। साधारणपणे आपण जर 6 जुलैपर्यंतची आकडेवारी बघितली तर या जुलै महिन्यामध्ये कुलाबा इथे 734 मिलीमीटर आणि सांताक्रूज इथे 856 मिलीमीटर इतका पाऊस पडतो। पण यावेळी 6 दिवसात म्हणजे कंप्लीट पूर्ण जुलै महिन्यातली जी ॲव्हरेज आहे मात्र 6 दिवसामध्ये कुलाब्यामध्ये 882 मिलीमीटर आणि सांताक्रूजला 988 मिलीमीटर पाऊस झाला। म्हणजे संपूर्ण जुलै महिन्याच्या 111% आणि 102% पाऊस हा या ठिकाणी झालेला आहे। आणि केवळ 4 दिवसात झालेला पावसाचा विचार केला तर तो जवळपास 90% पाऊस हा 4 दिवसांमध्ये या ठिकाणी झालेला आहे। त्यामुळे मुंबईत एकूण पावसाळ्यात जेवढा पाऊस पडतो सगळा मिळून 2318 मिलीमीटर त्याच्या 42% पाऊस हा एकट्या 6 दिवसांमध्ये या ठिकाणी मुंबईमध्ये पडलेला आपण बघितला। आणि सहज तुलना करायची झाली तर हा दिल्लीच्या संपूर्ण पावसाळ्यापेक्षा 117%, पुण्याच्या 113% आहे, बंगळुरूच्या पूर्ण सीझनमध्ये जो पाऊस पडतो त्याच्या 96% आहे। इतका पाऊस 6 दिवसांमध्ये या मुंबईमध्ये पडलेला आपण बघितला। एकीकडे मुसळधार पाऊस होता, दुसरीकडे 50 ते 75 किलोमीटर प्रति तास या वेगानं वाहणारे वारे होते आणि 4 मीटरपेक्षा अधिक उंचीची भरती अशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी एकत्रित आलेल्या आपण बघितल्या। आणि यामुळे मोठ्या प्रमाणात झाडं देखील त्या ठिकाणी उन्मळून पडली। खरं तर मुंबईमध्ये हे अशा पद्धतीनं कुठलाही मृत्यू होणं हे चुकीचंच आहे। त्या संदर्भात निश्चितपणे प्रशासनाने अधिक संवेदनशील होण्याची आवश्यकता आहे। पण आपण जर बघितलं तर साधारणपणे मुंबईमध्ये दुर्दैवाने दरवर्षी 5 मृत्यू ही झाडं पडल्याने होतात। दरड कोसळून जवळपास सरासरी 3 मृत्यू होतात, इमारती कोसळून सरासरी 13 मृत्यू होतात, मॅलहोनमध्ये पडून जवळपास या ठिकाणी 7 मृत्यू आतापर्यंत मागच्या काळामध्ये झालेले आहेत। त्यामुळे एकूणच जर आपण बघितलं तर या काही गोष्टी अशा आहेत की वारंवार या गोष्टींमुळे मुंबईमध्ये अशा पद्धतीचे अपघात होत असतात। आणि म्हणून या संदर्भात मुंबई महानगरपालिकेला आपण निर्देश दिलेले आहेत की विशेषतः झाडांच्या संदर्भात जी जुनी झाडं आहे या जुन्या झाडांचं त्या ठिकाणी जी स्ट्रेंथ आहे, आता आर्बोरिकल्चरने ती आपल्याला जी स्ट्रेंथ आहे ती असेस करता येते। त्यामुळे त्याचं एक पूर्ण काम हातामध्ये घ्यावं। ही जी जुनी झाडं आहेत त्यातली ज्यांची मुळं ही आता स्ट्रॉंग राहिलेली नाहीत
त्यांची मुळं कशी आपल्याला रिजनरेट करता येतील हा प्रयत्न केला पाहिजे. आणि ती जर करता येणार नसतील तर त्या संदर्भात विहित पद्धतीचा उपयोग करून ती जी झाडं आहेत ती झाडं त्या ठिकाणी काढली पाहिजेत अशा पद्धतीनं सांगण्यात आलेलं आहे. यावर्षी देखील आपण बघितलं दरवर्षी मोठ्या प्रमाणात इमारती पडताना आपल्याला पाहायला मिळतात. यावर्षी एक इमारत पडली परंतु ती रिकामी केली होती आणि ती ज्या ठिकाणी पडली तिथल्या आजूबाजूच्या झोपड्या रिकाम्या केल्या होत्या. दुर्दैवाने ज्या एका घरावरती पडली तिथल्याच लोकांनी सोडायला नकार दिला होता आणि नेमकी त्यांच्यावरती पडल्यामुळे दुर्दैवी मृत्यू आपण या ठिकाणी पाहिला. खरं म्हणजे या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये देखील जी काही पावसाची स्थिती आहे ती एका वेगळ्या निवेदनाद्वारे मी करणार आहे. तर आता त्याच्या संदर्भात मी इथे आपल्याला सांगत नाही. पूर नियंत्रणाकरता एकूण मुंबईमध्ये 547 पाईप जे आहेत पंप्स 547 पंप जे आहेत हे कार्यरत आहेत. याच्या व्यतिरिक्त MMRDA रेल्वे आणि इतर यंत्रणांचे सगळे पंप जर आपण विचार केला तर 990 पंप आहेत. 6 मोठे पंपिंग स्टेशन आणि 10 मिनी पंपिंग स्टेशन हे या ठिकाणी कार्यरत आहेत. यावर्षी पावसाळ्यापूर्वी जी काही नालेसफाई झाली त्याचा जो रेशिओ आहे तो पावसाळ्यापूर्वी 80%, पावसाळा सुरू असताना 10% आणि पावसाळा संपल्यावर 10% अशा पद्धतीने ते आपण करतो. मोठ्या प्रमाणात हा गाळ काढण्यात आला आणि साधारणपणे जे काही एस्टिमेट केलं होतं त्यापेक्षा 112% गाळ काढला आणि मिठी नदीतूनही 83% गाळ काढण्यात आला. नाले सफाईमध्ये पूर्वी सातत्याने दरवर्षी घोटाळे व्हायचे. आपल्याला कल्पना आहे की मागे ज्यावेळेस घोटाळा निघाला तर नाले सफाईमध्ये निघालेला गाळ हा ज्या वाहनातनं नेला त्या वाहनांच्या नंबर प्लेट तपासल्यानंतर काही स्कूटर निघाल्या, काही ऑटो रिक्षा निघाले, काही तर चांगल्या पद्धतीच्या कार निघाल्या आणि म्हणून आता नव्याने मागील वर्षापासनं AIचा उपयोग करून फ्रॉड डिटेक्शनची व्यवस्था उभी केली आहे. त्याचा परिणाम असा झाला की यावेळेस 2025 साली क्लेम्स देताना जवळपास 12.5 कोटी रुपयाचा दंड हा कंत्राटदारांना झाला. 26 मध्ये 9.25 कोटीचा दंड हा कंत्राटदारांना झाला. आणि आता अशा पद्धतीनं यामध्ये खोटे दावे करणं, खोटी माहिती देणं आणि बिलं काढणं हा प्रकार जवळपास या ठिकाणी बंद करण्यात आलाय. मुंबईमध्ये खरं म्हणजे ब्रिमस्टो ॲक्टचा जो आपण आराखडा तयार केला प्रभूसाहेब, आता मला देखील 25 वर्ष या सभागृहात झाले, तुम्ही महानगरपालिकेतही राहिले, पण 25 वर्ष आपण तोच एक आराखडा ऐकतोय आणि तो अजूनही पूर्ण झाला नाही. पण आता त्यातल्या मेजर गोष्टी या पुढच्या वर्ष 2 वर्षात पूर्ण करण्याचा आपला प्रयत्न आहे. आणि त्यासोबत मुंबईकरता एकात्मिक पूर नियंत्रणाचा एक आराखडा 13,000 कोटी रुपयाचा आपण तयार केला आहे. हा आराखडा केंद्र सरकारला आपण सादर केलेला आहे. केंद्र सरकारच्या मान्यतेने या आराखड्याची अंमलबजावणी आपण सुरू करणार आहोत, ज्यामध्ये साधारणपणे शहरातले 370 हॉटस्पॉट आहेत हे त्या ठिकाणी संपतील. आणि ते झाले तर मुंबईसारखं शहर की ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस आला आणि त्याचवेळी जर भरती आली तर भरती, कारण मुंबईचं पावसाचं पाणी समुद्रात न्यावं लागतं, भरती ते पाणी समुद्रात येऊ देत नाही. आणि म्हणून या 370 हॉटस्पॉटवर 30 मिनिटात पाणी बाहेर कसं निघेल अशा पद्धतीनं हा 13,000 कोटीचा आराखडा तयार करण्यात आलेला आहे की ज्यामुळे निश्चितपणे पुढच्या काळामध्ये आपला प्रयत्न आहे की मुंबईला हे जी काही समस्या दरवर्षी भेडसावते त्यातनं मोठ्या प्रमाणात आपल्याला एक प्रकारे मुंबईकरांना सुटका करून देता येईल. या दरम्यान कनेक्टिंग लिंकचा विषय देखील मोठ्या प्रमाणात गाजला आणि मला तर कधी कधी आश्चर्य वाटतं, काही लोक तर असे आहेत की
एखाद कोटी खोटारडे लोक मेल्यानंतर ते पैदा झाले असते आणि लाजही वाटत नाही खोटं बोलायला. कनेक्टिंग लिंक सुरू झाल्यानंतरही दुसऱ्या दिवशी टीव्हीवर येऊन खोटं बोलतात. एखाद कोटी, जयंतराव तुम्ही हसू नका, मी तुम्हाला नक्की सांगतो आपल्याकडे काही हे नाही आहे, पण 1 कोटी खोटारडे मेल्याशिवाय पैदाच नाही होऊ शकत. पण मी तुम्हाला सांगतो, एक लक्षात ठेवा, खरं म्हणजे कनेक्टिंग लिंकचं काय झालंय तर आपण सगळ्यांनी बघितलं, खोटारडेपणा सगळा बाहेर आला. पण त्याच वेळी महायुती सरकारची हिंमत होती म्हणून आम्ही कनेक्टिंग लिंक बांधून दाखवली. ज्यावेळी कोकण रेल्वे बांधायची वेळ आली त्यावेळी असंच लोक म्हणायचे ही रेल्वे चालू शकणार नाही, ही बांधू नका, इथे दरड कोसळते. पण मधु दंडवते नावाच्या एका व्यक्तीमध्ये हिंमत होती, त्यांनी सांगितलं बांधणार, आणि ती बांधली. बांधल्यानंतर जवळपास 15 वर्ष दरवर्षी दरड कोसळायची, पण त्या प्रत्येक वर्षी आपण शिकायचो आणि त्या ठिकाणी काही ना काही काम करायचो आणि ती दरड कोसळणं बंद करायचो. आज विचार करा, या भीतीने जर कोकण रेल्वे तयारच केली नसती तर काय अवस्था राहिली असती. आणि म्हणून ही जी मिसिंग लिंक आहे, या मिसिंग लिंकचा इतिहासही असाच आहे. ज्यावेळी मागचं आघाडीचं सरकार होतं, त्या आघाडीच्या सरकारमध्ये या मिसिंग लिंकच्या संदर्भातला प्रस्ताव तयार झाला आणि त्या सरकारच्या माननीय मुख्यमंत्री महोदयांनी 2 पानी नोट लिहून 14 कारणं सांगून ही मिसिंग लिंक करता येणार नाही अशा पद्धतीनं फाईल बंद केली. चौदा कारणं दिले, 14. पण लक्षात ठेवा, गिरते हैं शेरे सवार ही मैदाने जंग में, गिरते हैं शेरे सवार ही मैदाने जंग में, वो तिफल क्या गिरे जो घुटनों के बल चले. आणि आम्ही निर्णय केला, हा निर्णय केला, अधिकाऱ्यांशी बोललो, एक्सपर्टशी बोललो, त्यांचं म्हणणं होतं शक्य आहे, हे आपण करू शकतो, आणि आपण ते करून दाखवलं आणि कनेक्टिंग लिंक तयार झाली. ही नुसती लिंक नाही, इंजिनिअरिंग मार्वल तयार झालं. जगातला सगळ्यात मोठा बोगदा, सगळ्यात रुंद बोगदा जगातला, आणि भारतातली सगळ्यात उंच वायाडक्ट, सगळ्यात उंच केबल स्टेड ब्रिज भारतातला, हा आपण त्या ठिकाणी तयार करून दाखवला. जिथे 170 किलोमीटर प्रति तासाचा वारा येतो त्या ठिकाणी आपण ही मिसिंग लिंक तयार केली किंवा कनेक्टिंग लिंक तयार केली. आणि मला अतिशय त्या सगळ्या इंजिनियर्सचं, कॉन्ट्रॅक्टर्सचं, अधिकाऱ्यांचं कौतुक करायचं आहे की ज्यांनी हे इंजिनिअरिंग मार्वल तयार करून दाखवलं. आज त्या एका कनेक्टिंग लिंकमुळे संपूर्ण घाट सेक्शनचे ऍक्सिडेंट संपले, घाट सेक्शनचा ट्रॅफिक संपला. आणि आज आपण पाहू शकतो की घडलं काय, तर त्या ठिकाणी दरड वरून कोसळली, आणि वरून कोसळून जो पाण्याची कमान आहे त्या कमानीवर पडली, ती कमानीचा भाग तुटला आणि दरड खाली पडली. ती त्या ठिकाणी मलबा त्याचा तयार झाला. कुठेही केबल स्टेड ब्रिजला क्रॅक नाही, कुठल्याही बोगद्याला अडचण नाही. उलट लोकांनी तर सांगितलं की बोगद्यामध्ये इमर्जन्सीची बटन दाबल्याबरोबर 3 मिनिटांमध्ये क्रेन आमच्याकडे आली. अनेकांनी सांगितलं बोगदा होता म्हणून आम्हाला त्या ठिकाणी आम्ही वाचलो. पण लगेच पाणी पडतंय आणि असे व्हिज्युअल दाखवणं सुरू केलं की जसं काही कनेक्टिंग लिंकच तुटली
आणि काही लोक ज्यांना तोंडखुरी आहे, आमचा विदर्भातला शब्द आहे, ते असे सुरू पडले की जणू काही 7,000 कोटी पाण्यात गेले. जयंतराव, 18 तासामध्ये ट्रॅफिक सुरू झाला यांच्या थोबाडावर टिचून. आणि सवाल हा नाही आहे, अरे देवेंद्र फडणवीसला शिव्या द्या, त्याला सवय आहे, शिव्या प्रूफ आहे मी. कारण जीवनात एकच गोष्ट शिकलो, आजपासून 10 वर्षांनी हे शिव्या देणारे दिसणार नाही, पण ती कनेक्टिंग लिंक असेल आणि देवेंद्र फडणवीसचं आणि एकनाथ शिंदेचं नाव असेल. पण माझा आक्षेप या गोष्टीला आहे, मला बदनाम करा पण महाराष्ट्राला बदनाम करू नका. आजमी साहब, हमारे जयंत राव जी ने सही बात कही, जिनको कुत्ता नहीं पहुंचता वो आजकल सोशल मीडिया पर आकर सबको गाली देते हैं, मुख्यमंत्री को भी गाली देते हैं. ऐसे कुछ भाड़े के टट्टे इस मिसिंग लिंक के बारे में भी पैसा ले लेकर सोशल मीडिया पर लिख रहे थे. उनको भी कह देना चाहता हूं, अगर महाराष्ट्र का अपमान करोगे छोड़ूंगा नहीं. अध्यक्ष महोदय, या घटनेने देखील आपल्याला काही गोष्टी शिकवल्या की पाण्याचा प्रवाह कसा बदलू शकतो, दरड कशी कोसळू शकते. आणि म्हणून पुन्हा IITच्या एक्सपर्ट्सशी आपण चर्चा केली. त्यांनी आपल्याला अजून काही ठिकाणी वायर मेश लावली पाहिजे, कुठून दरड कोसळू शकते, असे आता नवीन आराखडा एक दिलेला आहे, तोही आपण करू, म्हणजे पुढच्या वेळेस कदाचित अशा प्रकारची घटना होणार नाही. आज खरं म्हणजे आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे आणि काही लोक तर मला समजतच नाही कुठून काय खाऊन येतात. एक जण असं म्हणाले की आमचं आंदोलन होतं म्हणून मुख्यमंत्र्यांनी सांगितलं नाशिकमध्ये पाऊस पडणार आहे. जाऊ द्या, नानाभाऊ चांगली तुमच्यासारखी माणसं बाजूला झाली की काय होतं. नाही नाही, काय नाही. पण मोठ्या प्रमाणात आज नाशिकला पाऊस चाललेला आहे. जवळपास त्र्यंबकलाही 252 mm पाऊस तिथे पडलाय. पण सगळ्यात जास्त जी परिस्थिती आज आपल्याला गंभीर दिसते ती विशेषतः वसई विरारची परिस्थिती आपल्याला तिथे गंभीर दिसते. जवळपास रोज 100 mm पेक्षा जास्त पाऊस हा 1 जुलैपासून त्या ठिकाणी चाललेला आहे आणि त्यात 6 जुलैला 325 मिलीमीटर, 7 जुलैला 202 मिलीमीटर आणि जवळपास 72 तासात 672 मिलीमीटर इतका पाऊस त्या ठिकाणी पडलाय. तिथे NDRF आणि SDRF दोन्हीच्या ज्या कंपन्या आहेत त्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत. सगळ्या मोबाईल कंपन्यांची चर्चा करून, कारण मोबाईलचं नेटवर्कही तिथे गेलं आहे, कारण तो जो मोबाईल कंपनीचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते डॅमेज झालेलं आहे, ते देखील ठीक करण्याचं काम चाललेलं आहे. विशेषतः जे आपलं इलेक्ट्रिसिटीचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते मोठ्या प्रमाणात डॅमेज झालेलं आहे. त्यामुळे काही भागांमध्ये जाणीवपूर्वक लाईन बंद करावी लागलेली आहे, ती आपण लवकर रिस्टोअर करतो आहोत. काही भागांमध्ये इमर्जन्सी अशा पद्धतीनं त्या ठिकाणी आपल्याला काही काम करावं लागणार आहे, ते काम देखील सुरू केलेलं आहे. कोकण क्षेत्रातल्या या सर्व विशेषतः प्रभावित जिल्ह्यांमध्ये तातडीच्या जिल्हाधिकाऱ्यांना आपण निधी देखील दिलेला आहे, कारण काही भागांमध्ये अगदी लोकांना जेवण देण्यापासून देखील काम करावं लागणार आहे. तर त्याकरता जो काही निधी आहे तो निधी देखील या ठिकाणी आपण हा दिलेला आहे. माननीय अध्यक्ष महोदय, या चर्चेच्या दरम्यान अमित साटम यांनी आता मुंबई महानगरपालिकेमध्ये जी काही नवीन पद्धत स्वीकारली आहे त्याचा उल्लेख देखील केला. आणि खरं आहे
की या महानगरपालिकेला पारदर्शी बनवण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि म्हणून 1ली ते 10वी शालेय वस्तूंची खरेदी ही जेम पोर्टलवरनं करण्याचा निर्णय आपण घेतला आणि यामुळे मोठ्या प्रमाणात आपल्याला फायदा झाला. जवळपास 48 कोटी रुपयाची बचत ही त्या ठिकाणी झाली. माहिती तंत्रज्ञान विभागाच्या 8 निविदा या जेम पोर्टलचा वापर केला तर 25 कोटी रुपयाची बचत त्या ठिकाणी झाली आणि वेगवेगळ्या प्रकारे हे जे काही कार्य आज महानगरपालिकेमध्ये चाललेलं आहे त्याच्यामध्ये एक महानगरपालिकेने निर्णय घेतला की हे जे बिनाकारण फुगवलेले टेंडर्स, खूप अबाऊ टेंडर्स 10%, 15%, 20% हे स्वीकारायचे नाही आणि मग या दृष्टीने काही निविदा देखील अशा होत्या की ज्याचा नीट त्या ठिकाणी विचार करून जवळपास 1032 कोटीच्या निविदा या रद्द करण्यात आल्या, ज्यात कॉन्क्रीट रोड होते, ज्यात GFRC सुरक्षा जाळी होती, काही प्राणी संग्रहालयाचे विषय होते की ज्याच्यामध्ये इन्फ्लेटेड अशा प्रकारचे एस्टिमेट्स होते. ते टेंडर या ठिकाणी रद्द केले आणि रस्ते बांधणी दुरुस्ती, इमारत बांधकाम दुरुस्ती, पर्जन्य जलवाहिन्या बांधणी, पूल बांधणी, पाणी पुरवठा, मलनिस्सारण, जलअभियांत्रिकी, दवाखाने, भांडारे या संदर्भात विकास कामाच्या कार्यादेश जे आपण देतो ते आता सॅप प्रणालीच्या माध्यमातून देणं सुरू केलं, जेणेकरून कंप्लीट त्याच्यावर नियंत्रण ठेवता येईल आणि त्याचं रिअल टाइम ऑडिट हे करता येईल. निवड झालेले जे काही कामं आहेत या कार्यादेशांमध्ये स्थळ पाहणीचा अहवाल आणि त्याची जे काही कुठल्या तारखेपर्यंत करायचं आहे, त्याचे काय बेंचमार्क्स आहेत, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये नमूद केलेल्या आहेत. त्यामुळे रेडीली त्या ठिकाणी आयुक्त आणि महापौर आणि सगळ्या प्रशासनाला त्या संदर्भातली सगळी माहिती मिळेल की कुठलं काम चाललेलं आहे, ते किती दिवसात पूर्ण करायचं आहे, त्याचे टप्पे काय आहेत, त्याच्यावर काय एस्टिमेट दिलेला आहे, त्या ठिकाणी किती कामगार ठेवले पाहिजेत, अशा सगळ्या गोष्टी या ठिकाणी केल्या आहेत. एकच उदाहरण देतो. आपल्याला माहिती आहे की मुंबईकरांची पाण्यासाठीची जी गरज आहे ती 4665 दशलक्ष लिटर आहे. सध्या प्रतिदिन पाणी पुरवठा 4100 दशलक्ष लिटर होतो. म्हणजे दर दिवसाची तफावत ही 565 दशलक्ष लिटरची आहे आणि म्हणून काही वेगवेगळे प्रकल्प आपण हातामध्ये घेतले. त्यातला गारगाईचा प्रकल्प हा सगळ्यात सोपा प्रकल्प होता, पण अनेक वर्षापासून त्याला फॉरेस्टची मान्यता मिळत नव्हती. जवळपास 3 वेळा फॉरेस्टने ती मान्यता रद्द केली. इथनं ग्रेडियंटनी पाणी मुंबईला मिळणाऱ्या जवळपास 500 दशलक्ष लिटर प्रतिदिन आपण त्यातनं मार्ग काढला आणि फॉरेस्टशी चर्चा करून याला फॉरेस्टची मंजुरी मिळवली. याचं टेंडर देखील केलं आणि मी महानगरपालिकेचं अभिनंदन करेन की महानगरपालिकेने वाटाघाटीच्या माध्यमातून जे काही टेंडर आलं होतं ते टेंडर त्या ठिकाणी जो काही कॉस्ट होती त्या कॉस्टमध्ये जवळपास 270 कोटी रुपयाची बचत केली. 270 करोड 270 कोटी रुपयाची बचत त्याच्यामध्ये केली आणि 2029 मे पर्यंत हे काम पूर्ण होणार आहे आणि मुंबईला 500 MLD पाणी अधिकचं मिळणार आहे. यासोबत आपल्याला कल्पना आहे आता पाऊस आल्यामुळे थोडा जीवात जीव आला, तर मुंबईच्या पाणी पुरवठा करणारी जी धरणं होती यात 10% देखील पाणी राहिलं नव्हतं आणि म्हणून निसर्गाचं चक्र बदललेलं आहे. या बदललेल्या चक्रामध्ये आपल्याला कधी अशा इव्हेंटला सामोरं जावं लागेल हे सांगता येत नाही आणि म्हणून डिसॅलिनेशन यामध्ये मनोरीला 400 दशलक्ष लिटरचं डिसॅलिनेशनचं काम या ठिकाणी दिलेलं आहे, ज्यामध्ये पहिला टप्पा 2029, दुसरा टप्पा 2030 मध्ये पूर्णत्वास येईल. वर्सोवामध्ये 200 दशलक्ष लिटरचं डिसॅलिनेशन निक्षारीकरणाचा प्रकल्प आहे. असं दोन्ही मिळून 2030 सालापर्यंत 1000 दशलक्ष लिटर म्हणजे 1000 MLD डिसॅलिनेटेड पाणी हे मुंबईला उपलब्ध असेल. म्हणजे अशा प्रकारच्या एखाद्या इव्हेंटमध्ये जर आपल्याला त्या ठिकाणी पाणी कमी पडलं किंवा धरणं भरली नाहीत तरी मुंबईमध्ये अडचण येणार नाही असा प्रयत्न आहे. मुंबईमध्ये ब्रिटिशांच्या काळापासून
3 महासंतुलन जलाशय आणि 27 सेवा जलाशय उपलब्ध आहेत. आता त्यातल्या 2 जलाशयांचं नव्याने काम हे त्या ठिकाणी करण्यात येत आहे. काही जलकुंभांचं काम करण्यात येत आहे. त्यामुळे एकूणच जी मुंबईची पाणी पुरवठा सिस्टीम आहे हिचं रिवॅम्पिंग करण्याचं काम हे मोठ्या प्रमाणात चाललेलं आहे. 2022 साली ज्यावेळी पुन्हा या महाराष्ट्रामध्ये महायुतीची सत्ता आली त्यानंतर माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये महानगरपालिकेमध्ये आम्ही एक निर्णय घेतला आणि दरवर्षी त्या रस्त्याचं डांबरीकरण करायचं. आम्ही नागपूरमध्ये प्रयोग केला आणि नागपूरमध्ये जे रस्ते कॉन्क्रीटचे केले 40 वर्ष झाले, आता 30 वर्ष झाले. पहिला ज्यावेळेस मी महापौर होतो त्यावेळेस जे रस्ते केले तेव्हापासून आम्ही जवळपास आता 60% 70% रस्ते कॉन्क्रीटचे केले. 30 वर्षात एक नवा पैसा त्याच्यावर खर्च झाला नाही, एक खड्डा त्याच्यावर पडला नाही. म्हणून मुंबईमध्येही जिथे इतका पाऊस पडतो, पावसाचं आणि डांबराचं नातं हे विळ्या भोपळ्याचं नातं आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने इथे कॉन्क्रीट रोडची आवश्यकता होती आणि म्हणून मुंबईच्या रोडच्या कॉन्क्रिटीकरणाचा निर्णय आपण घेतला. 2 टप्प्यांमध्ये आपण याचं काम सुरू केलं. जवळपास रस्त्यांची लांबी ही 2050 किलोमीटर आहे. त्यापैकी 1200 किलोमीटरचं काम हे पूर्वी त्या ठिकाणी पूर्ण झालं होतं आणि जवळपास आता नव्याने आपण 575 किलोमीटरचं काम पूर्ण केलं आणि 138 किलोमीटरचं काम सुरू आहे. म्हणजे जवळपास हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर 1200 किलोमीटरपैकी 1913 किलोमीटर 1200 नाही 2050 किलोमीटरपैकी 1913 किलोमीटरचे रस्ते म्हणजे 95% रस्ते हे मुंबईमध्ये कॉन्क्रीटचे रस्ते असतील, ज्याच्यावर आपल्याला खड्डे पडणार नाही, वारंवार त्या ठिकाणी काम करावं लागणार आहे. टप्पा 1 मध्ये 89% काम झालेलं आहे. डिसेंबर 2026 पर्यंत 1 ची मुदत आहे. टप्पा 2 मध्ये 73% काम झालंय, ज्याची नियोजित मुदत ही मे 2027 आहे. दोन्ही टप्पे मिळून 81% प्रगती आहे आणि मे 2027 पर्यंत हे दोन्ही प्रकल्प पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. याचा परिणाम काय आहे तर 2023 मध्ये आपल्याला रस्त्याचे खड्डे, मुंबईतल्या रस्त्याचे खड्डे बुजवण्याकरता 203 कोटी रुपये लागले होते. 24 मध्ये ते 164 कोटी झाले, 25 मध्ये ते अजून कमी 97 कोटी झाले आणि 2026 मध्ये फक्त 45 कोटी रुपये लागले. म्हणजे 203 कोटीवरनं आपण 45 कोटीवर आलेलो आहोत आणि पुढच्या काळात याहीपेक्षा कमी पैसा आपल्याला लागेल. आणि अर्थातच मुंबईमध्ये रस्ते की खड्डे वगैरे असे काही जे काही आपल्याला पूर्वी बातम्या पाहायला मिळायच्या, बहुतांश मार्गांवर अशा बातम्या आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळणार नाही. आपल्याला कल्पना आहे की अनेक उड्डाणपुलाची कामं या ठिकाणी आता सुरू आहेत, जी अंतिम टप्प्यात आहेत. जे फ्लायओव्हर भायखळा येथील वाय ब्रिजशी जोडण्यासाठी केबल स्टेड फ्लायओव्हर आहे, आपण जर जाताना बघत असाल तर अंतिम टप्प्यामध्ये तो आहे. महालक्ष्मी रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळाजवळ केबल स्टेड ब्रिज आहे. बोरीवली येथील कोरा केंद्र उड्डाणपूल केबल स्टेड तंत्रज्ञानावर या पुलाचा विस्तार चाललेला आहे. अंधेरीतील जेवीपीडी जंक्शन जुहू सर्कल उड्डाणपूल, मालाडमधील मडबेट आणि अंधेरीतील वर्सोवा यांना जोडणारा मड वर्सोवा केबल स्टेड पूल, ज्याच्यामुळे खूप मोठी फेरी ही त्या ठिकाणी वाचणार आहे, वेळही वाचणार आहे आणि ट्रॅफिकही मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. माहीममध्ये सेनापती बापट मार्ग ते वांद्रे पूर्व उड्डाणपूल, एबीएस मार्गावरील कुर्ला पश्चिम मधील कल्पना टॉकीज ते घाटकोपर पश्चिम येथील पंकेशा बाबा दर्ग्यापर्यंतचा उड्डाणपूल, घाटकोपर मानखुर्द लिंक रोडला सायन पनवेल हायवेवरील टी जंक्शनशी जोडणारा फ्लायओव्हर जे ते आर्म्स आहेत ते आर्म्स त्या ठिकाणी आपण तयार करतो. पश्चिम द्रुतगती मार्गावरील रेल्वे उड्डाणपुलाचं रुंदीकरण चाललेलं आहे. गोरेगाव मुलुंड हा जो काही आपला या ठिकाणी जोड रस्ता आहे, टनेल आहेत, ज्याच्यामुळे 90 मिनिटाचा वेळ हा 25 मिनिटाला येणार आहे. ईस्ट वेस्ट कनेक्टिव्हिटीमध्ये आपल्याला माहिती आहे की ठाणे आणि बोरिवली आणि गोरेगाव ते मुलुंड ह्या 2 कनेक्टिव्हिटी अशा होत आहेत की ज्याच्यामुळे या मुंबईमध्ये ईस्ट वेस्ट कनेक्टिव्हिटीचा जो एक मेजर प्रॉब्लेम आहे तो पूर्णपणे आपण दूर करू, ज्यातनं मोठ्या प्रमाणात
आपले रस्ते जे आहेत ते या ठिकाणी डिकंजेस्ट होतील. यासोबत आपल्याला कल्पना आहे की मुंबईचा 60% ट्रॅफिक हा वेस्टर्न एक्सप्रेसवेवरनं जातो. वेस्टर्न एक्सप्रेसवेला डिकंजेस्ट करण्याकरता आपण त्या ठिकाणी प्रयत्न सुरू केला. आता आपला कोस्टल रोड बांद्र्यापर्यंत आलाय. बांद्रा वर्सोव्याची लिंक आपण तयार करतोय. वर्सोव्याची लिंक पुढे चारकोप दहिसर करत उत्तनपर्यंत जाणार आहे. आणि मी स्वतः त्या संपूर्ण मार्गाची पाहणी केली. अतिशय वेगानं काम चाललंय. मला या गोष्टीचा आनंद आहे की या प्रकल्पातल्या सगळ्या अडचणी आम्ही दूर केल्या, सगळ्या परमिशन्स मिळवल्या. काही परमिशन्स करता सर्वोच्च न्यायालयात जावं लागलं. सर्वोच्च न्यायालयात जाऊन त्या परमिशन्स मिळवल्या. त्यामुळे आता या संपूर्ण नॉर्थ कोस्टल रोड जो 100% आपल्या वेस्टर्न एक्सप्रेसवेला डिकंजेस्ट करणार आहे, अशा प्रकारच्या या नॉर्थ कोस्टल रोडला आता कुठल्याही परमिशनची अडचण नाही. याचं काम अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी सुरू आहे. आणि आता तर ज्यावेळेस मी व्हिजिट केली ते माझ्या लक्षात आलं की उत्तनला आपण किंवा आपण भाईंदरला ज्यावेळेस हा जोडणार आहोत त्यावेळेस भाईंदरला आपण सुभाषचंद्र बोस मैदानापाशी तो जोडतो. पण तिकडनं आपला जो उत्तन विरार सी लिंक होईल तिथे जाण्याकरता पुन्हा आपल्याला अडचणी आहेत. आणि म्हणून आपण त्या क्षणी निर्णय घेतला की चारकोपचं जे त्या ठिकाणी सागरसाहेब मरीना एन्क्लोव आहे त्याच्या पाठीमागे आपण ते जे टनेल्स तयार करतोय, बाजूलाच आपल्याला पगोडा दिसतो खाडीच्या पलीकडे, तिथे उत्तन आहे. तिथलं आपली उत्तन विरार सी लिंक होणार आहे. आणि म्हणून मी आदेश दिले की इकडे तर आपण जातोच आहोत, पण हे जे टनेल्स आहेत हे टनेल खाडीच्या खालून थेट उत्तनला न्यायचे. म्हणजे आपल्या नरिमन पॉइंट पासनं विरारपर्यंत, म्हणजे नरिमन पॉइंट पासनं भाईंदरपर्यंत आणि उत्तनपासनं विरारपर्यंत पूर्ण सिग्नल फ्री कनेक्टिव्हिटी ही या ठिकाणी प्राप्त होईल. उद्या जेव्हा आपण कोरेला नवीन एअरपोर्ट तयार करू, आपण दक्षिण मुंबईतनं विरारच्या नवीन एअरपोर्टला देखील 50 मिनिटात पोहोचू शकू. अशा पद्धतीनं याची रचना आपण त्या ठिकाणी केलेली आहे. मुंबईकरता मल्टीमॉडल कनेक्टिव्हिटी आपण करतो. बीकेसी कनेक्टर जो आहे तो यू शेप फ्लायओव्हर ऑक्टोबर 2027 पर्यंत आपला तो पूर्ण होणार आहे. यामुळे अटल सेतूकडे जाणाऱ्या वाहनांसाठी सुलभता येईल आणि सायनकडनं येणाऱ्या आणि मुंबईकडे जाणाऱ्या जे काही वाहनं आहेत यांनाही स्वतंत्र रॅम्प्स आपण देतो आहोत, ज्याच्यामुळे मला असं वाटतं की हे कंजेशन जे आहे हे मोठ्या प्रमाणात आपण त्या ठिकाणी कमी करू शकू. पार्किंगचा एक प्रश्न सातत्याने सगळ्यांनी मांडला आणि तो महत्त्वाचा प्रश्न आहे. यामध्ये वरळी बहुमजली रोबोटिक कार पार्किंग G+23 एकूण 640 कार आणि 112 दुचाकीची क्षमता असलेलं एक आपण पार्किंग प्लाझा तयार करतो. ए विभागामध्ये भूमिगत रोबोटिक कार पार्किंग 4 बेसमेंट खाली जाऊन ते आपण काम करतो. आणि याच्या व्यतिरिक्त एकूण 27 भूमिगत पार्किंग संदर्भातले प्रस्ताव हे प्राप्त झाले आहेत. सल्लागाराची नियुक्ती केली जाते. याच्यामध्ये एक प्रयोग आपण करण्याचा प्रयत्न करतो की आपण जे आपल्याकडे मोठी मैदान आहेत या मैदानांमध्ये आपण आता काही टेक्नॉलॉजीचं प्रेझेंटेशन मी घेतलेलं आहे. अजून ती फायनल केलेली नाही कारण एक्सपर्ट्स फायनल करतील. पण प्रयत्न असा आहे की उदाहरणार्थ दाखल इथलं कुठले आपण ओव्हल मैदान म्हणा, पलीकडचं क्रॉस मैदान म्हणा, यातल्या 25% भागामध्ये काम सुरू करायचं, आत जायचं आणि संपूर्ण बांधकाम आत करायचं. पहिले वरची स्लॅब पूर्ण करून मैदान क्लिअर करायचं. मैदान जसं या तसं राहिलं पाहिजे आणि त्याच्या आतमध्ये पार्किंग झालं पाहिजे. अशा पद्धतीच्या टेक्नॉलॉजीज काही देशांमध्ये आलेल्या आहेत. त्यामुळे मुंबईतली मैदानही वाचतील आणि आपल्याला जे काही अशा प्रकारचे गर्दीचे क्षेत्र त्याला कॉस्ट मोठी आहे, पण कॉस्ट मोठी जरी असली तरी मुंबईमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फायनान्सिंग मॉडेल आपण तयार करून आणि त्यातनं अशा प्रकारचं पार्किंग हे मुंबईला कसं देता येईल हा प्रयत्न देखील या निमित्ताने आपला चाललेला आहे. वेस्ट टू एनर्जी हा प्रकल्प देखील मुंबईमध्ये त्या ठिकाणी हातामध्ये घेतलेला आहे.
600 मेट्रिक टन प्रतिक्षमता कचऱ्यातनं वीज निर्मिती करण्याचा 1020 कोटी रुपयाचा प्रस्ताव आहे. केंद्र सरकारने 600 कोटी रुपये याच्याकरता दिलेले आहेत आणि जवळपास 8 मेगावॅट वीज निर्मिती यातनं होईल. 17 दशलक्ष युनिट वीज आणि घनकचऱ्याचं शास्त्रशुद्ध विल्हेवाट अशा पद्धतीनं या ठिकाणी होणार आहे आणि याच वर्षी हा प्रकल्प पूर्ण झाला पाहिजे अशा पद्धतीचं त्याचं नियोजन होतं. मात्र युद्धजन्य परिस्थितीचा काही फटका पडला त्यामुळे जूनच्या ऐवजी डिसेंबरपर्यंत हे आपण पूर्ण करणार आहोत आणि याच्यासोबत अजून कचरा आपल्याकडे आहे त्याच्यावर एक नवीन वेस्ट टू एनर्जीचा प्रकल्प हा हाती घेण्याचं काम आता महानगरपालिका या ठिकाणी करणार आहे. आपल्याला माहिती आहे की मुंबईमध्ये ज्यावेळी कोविड झाला आणि कोविडच्या काळामध्ये ज्यावेळेस आपण हॉस्पिटल बेड्सचा विचार केला त्यावेळी असं लक्षात आलं की मुंबईच्या लोकसंख्येच्या तुलनेमध्ये हॉस्पिटल बेड्स मुंबईला उपलब्ध नाही आहेत आणि म्हणून साधारणपणे अगदी मिनिमम बेंचमार्कला जायला देखील 8,000 बेड्स हे त्या ठिकाणी मुंबईमध्ये असावेत अशा पद्धतीची रचना करणं गरजेचं होतं. यामध्ये काही नवीन प्रकल्प हातामध्ये घेण्यात आले. लोकमान्य टिळक रुग्णालय 1368 रुग्णशय्या आणि अतिदक्षता कक्षात 293 रुग्णशय्यांची वाढ, नायरमध्ये परत 290 रुग्णशय्यांची वाढ, उपनगरीय रुग्णालयांमध्ये सध्या 3,254 आणि विशेष रुग्णालयात 1,819 रुग्णशय्या आहेत. एकूण पुनर्बांधणी आणि नवीन प्रकल्पाच्या माध्यमातून या ठिकाणी हे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर 3,000 नवीन बेड्सची भर पडेल आणि मुंबईमध्ये ही बेड्सची संख्या 8,056 एवढी होईल जो आपला बेंचमार्क आहे. पण याच्यानी आपलं काम होणार नाही. याच्यामध्ये 10,000च्या वर आपण गेलं पाहिजे जर आपल्याला ग्लोबल बेंचमार्ककडे जायचं असेल तर त्याही दृष्टीने पुढचा जो काही प्लॅनिंग आहे ते प्लॅनिंग करणं सुरू आहे. आता मुंबईमध्ये HMIS प्रणाली अशा पद्धतीनं तयार केली आहे की सगळ्या रुग्णालयांचा डेटा हा एकमेकाशी जोडण्यात आलेला आहे आणि त्यातनं केस पेपर, उपचारांची माहिती, आजाराचा पूर्व इतिहास, कुठल्याही पेशंटचा कुठल्याही रुग्णालयात गेल्यानंतर त्या ठिकाणी त्याला तो प्राप्त करून घेता येईल अशा पद्धतीची याची रचना करण्यात आली आहे. आज मुंबईमध्ये घरांचा प्रश्न जो आहे तो देखील अत्यंत महत्त्वाचा आहे. विशेषतः काही वेगवेगळ्या पद्धती आपण या ठिकाणी केलेल्या आहेत ज्यामध्ये स्वयंपुनर्विकास असेल. ही एक अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आपण सुरू केली. प्रवीण दरेकरजी यांच्या समितीने एक रिपोर्ट दिला. त्या रिपोर्टच्या आधारावर आपण काही कन्सेशन्स दिले आणि आज जवळपास 1600 प्रपोजल स्वयंपुनर्विकासाचे हे त्या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत. 58 गृहनिर्माण संस्थांना देकारपत्र दिलेली आहेत. 41 संस्थांना नाहरकत प्रमाणपत्र मिळाली आहेत. 6 संस्थांची भोगवटा प्रमाणपत्र देखील जारी झालेली आहेत आणि 13 संस्थांना व्याज माफी देखील आपण दिली आहे. यात सगळ्यात महत्त्वाचं जर काही घडलं असेल, मी स्वतः गेलो होतो. 25-25, 30-30 मजली इमारती तयार होत आहेत. स्वयंपुनर्विकासामध्ये 400 फुटामध्ये राहणारा व्यक्ती बिल्डरकडे गेला असता तर 600 फूट मिळालं असतं. स्वयंपुनर्विकासामुळे 1200-1400 स्क्वेअर फूट त्याला मिळालं. म्हणजे जो मुंबईकर आहे, मराठी माणूस आहे, याला या योजनेमुळे स्वतःचं हक्काचं मोठं घर हे प्राप्त करून घ्यायला आज मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा होतोय. माळाच्या अंतर्गत क्लस्टर विकास, समूह पुनर्विकास हे आपण सुरू केलं. अभ्युदयनगर काळा चौकी असेल, PMGP जोगेश्वरी पूर्व EPC असेल, मोतीलाल नगर गोरेगाव असेल, कामाठीपुराचा पुनर्विकास असेल अमीनभाई, GTB नगरचा पुनर्विकास असेल, SVP नगरचा अंधेरी पश्चिमचा असेल, आदर्श नगर वरळी असेल, वांद्रे रिक्लेमेशन, आरामनगर, रामकृष्ण नगर खार, ओल्ड MHB बोरीवली हे जुन्या वसाहती आहेत. या वसाहतीमध्ये कुठल्या व्यवस्था उरलेल्या नाहीत, जुनी छोटी घरं आहेत आणि म्हणून हा एक नवीन पद्धत आपण आणली की ज्याच्यामध्ये विकासक स्वतः म्हाडा आहे
आणि सीएनडीवर त्या ठिकाणी आपण काम देतो, म्हणजे मालकी कोणाला देत नाहीये, बिल्डरला मालकी देत नाहीये. तर म्हाडा आपल्या प्रकल्पामध्ये जसा कॉन्ट्रॅक्टर अपॉइंट करते तसा सीएनडी करता, म्हणजे कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट करता त्या ठिकाणी व्यक्ती नेमते आहे. त्यामुळे त्याचा जो मेजर फायदा आहे हा म्हाडाला मिळतोय, तिथे रहिवाशांना मिळतोय. आपल्याला माहिती आहे की मोतीलाल नगरमध्ये ज्यांना 800 चौरस फूट हे नियमाप्रमाणे देणं देय होतं, नियमाप्रमाणे 800 चौरस फूट, त्यांना 1600 चौरस फूट कार्पेट हे देण्याचा निर्णय आपण केलेला आहे. असंच या सगळीकडे अभ्युदय नगरला आपल्याला माहिती आहे इतक्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी देखील त्यांची जी मागणी होती ती मागणी आपण त्या ठिकाणी पूर्ण केलेली आहे. आणि ह्या सगळ्या वसाहती, मला अतिशय आनंद आहे, ज्या जुन्या मुंबईकरांचा उल्लेख आपण करतो, ज्यांनी मुंबईला मुंबईची ओळख मिळवून दिली, मुंबईची संस्कृती ज्यांनी जपली, जशी बीडीडी चाळ होती तशाच ह्या सगळ्या एक एक कॉलनीचा आपण विचार केला आणि एकूण या माध्यमातनं जवळपास 30,000 घरांचा पुनर्विकास या कॉलनीच्या माध्यमातून होतोय. 30,000 कुटुंबांना या ठिकाणी नव्यानं चांगलं मोठं घर आपण त्या ठिकाणी देतो. आणि त्यातनं म्हाडाला, म्हणजे त्यांना घरं मिळतील ती वेगळी, म्हाडाला 13,000 घरं मिळतील जी परत म्हाडा लोकांना देईल. आणि विक्रीच्या सदनिका 65,000 तयार होणार आहेत, म्हणजे एकूण 1,08,000 सदनिका यातनं तयार होणार आहेत. वर्षानुवर्ष आपण जे सांगत होतो, आता अभ्युदय नगरमध्ये तर 20 वर्षात कित्येक नगरसेवक हे अभ्युदय नगराच्या विकासाच्या मुद्द्यावर निवडून आले, पडले, पण विकास नाही झाला. पण आज ती परिस्थिती या मुंबईमध्ये आलेली आपण निश्चितपणे पाहतो. आज बोरिवली येथे चारकोप, गोरे, प्रतीक्षानगर, सायन इथे संक्रमण सदनिकांचा पुनर्विकास सुरू आहे, ज्यातनं 2,40,500 सदनिका या आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. आणि यात वेगवेगळ्या पद्धतीनं आपण जे काम सुरू केलं आहे, विशेषतः आता MMRचा जो ग्रोथ हब आहे, म्हणजे नुसतं मुंबई नाही तर MMRचाही विचार आपण करतो आहोत. त्यामध्ये म्हाडाने 2030 सालापर्यंत 7,82,433 घरांचं उद्दिष्ट ठेवलं आहे, ज्यामध्ये 2,39,124 घरांची निर्मिती ही सुरू आहे आणि 5,43,309 घरांचं नियोजन हे वेगवेगळ्या टप्प्यांवर आहे. यासोबत 33/5 मध्ये 30,311 घरं, त्यानंतर DCPR 33/7 मध्ये 1,13,623 घरं आणि 33/9 मध्ये 27,761 घरं यांचं काम हे प्रगतीपथावर आहे. याशिवाय आपल्याला कल्पना आहे BDD चाळ पुनर्निर्माण, गिरणी कामगार गृहनिर्माण योजना, SRA, PMGP, आता मी सगळं सांगत नाही, यामध्ये मोठ्या प्रमाणात काम चाललंय. कामाठीपुरासारखा एक अतिशय डिफिकल्ट अशा पद्धतीचा आपण प्रकल्प हातामध्ये घेतलाय. 8,001 एवढ्या भाडेकरूंचं पुनर्वसन करायचं आहे. 8 एप्रिल 26 रोजी विकासकाची नियुक्ती झाली आहे आणि त्याचंही काम आपण करतो. उपकर प्राप्त ज्या इमारती आहेत या जवळपास 12,552 इमारती आहेत आणि 90,000 भाडेकरू आहेत. जवळपास या ठिकाणी यापैकी आपल्या नवीन कायदा झाल्यानंतर आता त्याचा पुनर्विकास सुरू झालेला आहे. 2,676 नाहरकत प्रमाणपत्र दिलेली आहेत. 1,033 योजना पूर्ण झालेल्या आहेत. 30,000 लोकांना त्याचा लाभ मिळालेला आहे. आणि आता काही बाबतीत उच्च न्यायालयाची स्थगिती आल्यामुळे पुन्हा सुप्रीम कोर्टमध्ये आपण गेलेलो आहोत. यासोबत धारावी, खरं म्हणजे आपल्याला कल्पना आहे की धारावी हा एक अत्यंत महत्त्वाचा अशा प्रकारचा प्रकल्प आहे. अनेक लोकांना असं वाटतं की धारावीमध्ये खूप मोठी जागा आहे आणि खूप गोष्टी त्या ठिकाणी अगदी करणं सोपं आहे.
पण सगळं मिळून जर धारावीचं क्षेत्र आपण बघितलं तर या क्षेत्रापैकी बिल्डेबल क्षेत्र हे केवळ 104 हेक्टर आहे, बाकी बिल्डेबल नाही. आणि मग या ठिकाणी जे काही बांधकाम होणार आहे, या बांधकामामध्ये पहिल्यांदा 95 मिलियन स्क्वेअर फीट 95 मिलियन स्क्वेअर फीट इतकं रिहॅबचं बांधकाम करायचं आहे. 95 मिलियन स्क्वेअर फीट इतकं रिहॅबचं बांधकाम करायचं आहे. आणि त्यानंतर मग 130 मिलियन स्क्वेअर फीट हे त्या ठिकाणी सेलेबलचं बांधकाम होणार आहे. आणि आपण जर बघितलं तर हा प्रकल्प केवळ हाऊसिंगचा प्रकल्प नाही आहे. धारावी एक आपलं ग्रोथ इंजिन आहे, एक इकॉनॉमिक अशा प्रकारचा आपला इंजिन आहे. धारावीमध्ये आपल्याला माहिती आहे चामड्याचं काम असेल, पॉटरीचं काम असेल, वेगवेगळ्या प्रकारचं फूड इंडस्ट्री असेल, अशा वेगवेगळ्या इंडस्ट्री आहेत. त्यामुळे या प्रकल्पाचं नियोजन करताना या सगळ्या इंडस्ट्रीचा विचार करून आज तर आपण त्या ठिकाणी जाऊन बघितलं, आपल्यापैकी अनेक लोक गेले असतील, कशा परिस्थितीत ते काम होतं. पण याला केवळ गृहनिर्माण प्रकल्प न ठेवता त्या सगळ्या इंडस्ट्रीचं तिथे पुनर्वसन करतो. त्या सगळ्यांकरता अत्यंत चांगल्या व्यवस्था, आधुनिक व्यवस्था आपण त्या ठिकाणी तयार करणार आहोत. आणि आज त्यापैकी बरेच लोक इन्फॉर्मल इकॉनॉमीमध्ये आहेत, पण उद्या हे सगळं झाल्यानंतर ते फॉर्मल इकॉनॉमीत येतील, त्यामुळे त्यांना टॅक्सेस द्यावे लागतील. आणि म्हणून आपण हाही निर्णय केला की पहिले 5 वर्ष त्यांच्याकडनं आपण जीएसटी घेणार नाही, त्यांना जीएसटीतनं आपण सूट देणार आहोत. आणि यासोबत हा जो काही प्रकल्प आहे, या प्रकल्पामध्ये जवळपास आत्तापर्यंत 1,60,000 निवासी, व्यावसायिक व औद्योगिक घटकांचं पुनर्वसन आणि पुनर्वास आपण करणार आहोत. यामध्ये आपण मागे निर्णय केला होता, त्या निर्णयाप्रमाणे माननीय उच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे पहिल्यांदा 2000 ची कट ऑफ डेट होती. मग आपण उच्च न्यायालयाच्या निर्णयातनं मार्ग काढला आणि 2000 ते 2011 पर्यंत आपण गेलो. फक्त 2011 पर्यंतच्यांना आपण 2.5 लाख रुपये सशुल्क म्हटलं. आता या प्रकल्पामध्ये 2000 पूर्वीचे किंवा जे लोक आहेत त्या सगळ्यांना धारावीमध्येच 350 चौरस फुटाचं घर आपण देणार आहोत. जे 2000 ते 2011 वाले आहेत त्यांना 2.5 लाख रुपये भरावे लागतील, पण त्यांना धारावीमध्येच घर आपण देतो आहोत. सगळे एलिजिबल 100% एलिजिबल लोक धारावीतले हे धारावीमध्येच त्यांना घर दिलं जाईल. आणि हा पहिला प्रकल्प आहे, कारण इनएलिजिबल लोक पुष्कळ आहेत. आणि आपण एकात्मिक प्रकल्प करायचा ठरवला आणि तिथले हे इनएलिजिबल काढून कुठेतरी टाकले तर ते दुसरीकडे झोपडीच तयार करणार आहेत, ते काही कुठे जाणार नाही. त्यामुळे आपण इकडनं त्यांना या नरकातनं काढून दुसऱ्या नरकात टाकणार, किंवा या नरक म्हणणं चांगलं नाही, पण या वाईट अवस्थेतनं दुसऱ्या वाईट अवस्थेत टाकणार. म्हणून पहिल्यांदा याच्यात आपण निर्णय घेतला की जो एलिजिबल नाही त्यालाही आपण घर देतो आहोत. आणि त्यातले जे धारावीत मावतील ते बाकीच्यांना धारावीच्या बाहेर देतो, पण जवळपास देतो. त्यांच्या जागा देखील आपण आयडेंटिफाय केलेल्या आहेत आणि अतिशय सुंदर अशा प्रकारची घरं आपण त्या ठिकाणी देतो. ज्यांचे गाळे आहेत त्यांना गाळे देतो. सगळ्या गोष्टी म्हणजे हा प्रकल्प असा आहे की ज्याच्यामध्ये ज्या ज्या अडचणी येऊ शकतात त्या सगळ्या अडचणी आपण दूर केलेल्या आहेत. आणि आम्ही असं ठरवलं, पहिल्यांदा आमचं ठरलं होतं की आता प्रकल्प सुरू झालाय, रेल्वेची जागाही मिळाली, त्याचंही काम चालू झालंय, या प्रकल्पाचं एक भूमिपूजन करावं. पण नंतर हा निर्णय मी केला आणि आमच्या सहकाऱ्यांना सांगितलं की भूमिपूजन नाही, पुढच्या 1.5 वर्षामध्ये रिहॅबचे 10,000 घरं पूर्ण करायचे आणि त्या घरांचा चाव्या देण्याचा कार्यक्रम, या स्लमच्या लोकांच्या रिहॅबच्या चाव्या देण्याचा कार्यक्रम 10,000 लोकांचा हा माननीय प्रधानमंत्र्यांच्या हस्ते करायचा, अशा पद्धतीचा निर्णय
आपण या ठिकाणी घेतलेला आहे. यासोबत मुंबईमध्ये झोपडपट्टीचा जर विकास आपल्याला करायचा असेल तर क्लस्टर पद्धतीने आपल्याला जावं लागेल. आपल्या लक्षात आलं, आपण सगळे पद्धती करून पाहिल्या. मागच्या काळात 3K आली, पण 3K आपली यशस्वी होऊ शकली नाही, कारण त्याच्यात खूप फॉल्ट्स होते. पण क्लस्टर हेच उपाय आहे. कारण जर मुंबईमध्ये तुम्हाला डेव्हलपमेंटही करायची आहे, ओपन स्पेसेसही द्यायचे आहेत, मुंबई लिव्हेबलही ठेवायची आहे, कॉन्क्रीटचं जंगलही होऊ द्यायचं नाही आहे, तर आपल्याला हे सगळं क्लस्टर पद्धतीनंच करता येईल. आणि म्हणून शासनाने हा निर्णय केला आणि मुंबईमध्ये जवळपास 19 क्लस्टर आपण तयार केलेले आहेत. या 19 क्लस्टरमध्ये बहुतांश मुंबई जी आहे ही स्लम फ्री आपल्याला करता येते. याच्यामध्ये पहिल्या क्लस्टरचं आपलं आता वर्क ऑर्डर स्टेजला आपण आलो जुहू गल्लीमध्ये. आता जे क्लस्टर आपले टेंडरच्या स्टेजवर आहेत त्याच्यामध्ये आझमी साहेब, मानखुर्द शिवाजीनगर, बेरामबाग बांद्रा ईस्ट, मजासवाडी गोरेगाव आणि एंटॉप हिल, आणि याच्या व्यतिरिक्त इतर क्लस्टरचं जे काही आहे ते काम या ठिकाणी चाललेलं आहे. म्हणजे मोठ्या प्रमाणात समूह पुनर्विकासातून हे जे सगळे आमचे झोपडपट्टीत राहणारे लोक आहेत त्यांनाही रिहॅब त्या ठिकाणी द्यायचा आणि कॉन्क्रीटचं जंगल न होऊ देता काही स्पेसेस या त्या ठिकाणी निर्माण करायच्या, अशा पद्धतीनं हे काम आपण या ठिकाणी हातामध्ये घेतलेलं आहे. मुंबई महानगरपालिकेने काही बेस्ट प्रॅक्टिसेस सुरू केल्यात. विशेषतः मुंबई महानगरपालिकेच्या ठेवींच्या संदर्भात खूप चर्चा होते, त्याच्यावर नंतर येतो. पण या ठेवीची जी गुंतवणूक आहे तो एक बिझनेस आहे. त्यामुळे यातही पारदर्शिता आणण्याचं काम आपण केलं आणि मुदत ठेवीची गुंतवणूक ऑनलाईन प्रणालीने आता होईल. बँका बीड करतील. जो सर्वोच्च व्याजदर देईल, म्हणजे ठरलेल्या मेजर बँका आहेत त्या, कुठली बँक नाही, जो सर्वोच्च व्याजदर देईल त्या बँकांना त्या ठिकाणी या ठेवी मिळणार आहेत. याचा फायदा असा होतोय की आता जे व्याजदर मिळत आहेत याच्यामुळे जे काही लॉंग टर्म व्याज आहे त्यात जवळपास 250 कोटी रुपये जास्त महानगरपालिकेला मिळतील. माय बीएमसी मार्ग तक्रार निवारण प्रणाली तयार केली आहे की ज्याच्यामध्ये तक्रारींचं कार्यक्षम व्यवस्थापन, सतत निरीक्षण आणि विहित मुदतीत निराकरण करण्याचा प्रयत्न आहे. व्हॉट्सॲप एक चॅटबॉट तयार केला आहे. 1916 ची हेल्पलाईन तयार केली आहे. तर मुंबईसह महाराष्ट्रात पावसामुळे झालेलं नुकसान आणि आगामी विकास प्रकल्पांसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलतायत. याकडे लक्ष असेल. पुढची बातमी आपण पाहूया. पिंपरी चिंचवडच्या